सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला हा किल्ला म्हणजे शौर्य, बुद्धिमत्ता आणि अभेद्य संरक्षण ह्याचा जिवंत इतिहासच जणू. काल्या दगडाच्या एका भव्य डोंगरावर उभारलेला हा किल्ला शत्रूच्या मनात भीती निर्माण करणारा आणि मित्रांच्या हृदयात अभिमान जागवणारा आहे. इथला प्रत्येक दगड काहीतरी सांगतो, कधी यादवांच्या वैभवाची कथा तर कधी मोगलांच्या संघर्षाची कथा. किल्ल्याची रचना इतकी चतुर आहे की शत्रू कितीही बलाढ्य असला तरी त्याला सहज आत प्रवेश मिळणे अशक्यच. भोवती खंडक, उंच भीती आणि गुंतागुंतीचे दरवाजे. हा फक्त एक किल्ला नाही, तो आहे महाराष्ट्राच्या वैभवाचा साक्षीदार, रणनीतीचा अद्वितीय नमुना आणि आपल्या इतिहासातील एक अजरामर अध्याय, किल्ले देवगिरी. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? ठीक ना? ठीकच असायला पाहिजे. मी प्रतीक प्रमोद देवलेकर आणि आपण बघत आहात आपला चॅनल अंतरंगी इंजिनियर. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत छत्रपती संभाजीनगर मध्ये आणि आज आपण अशा किल्ल्यामध्ये आलो, तो म्हणजे देवगिरीचा किल्ला, अर्थात दौलताबाद. मित्रांनो, पाहू शकता 25 रुपये एका माणसाचं तिकीट आहे आणि फॉरेनरला 300 रुपये आहे. तर हा आपल्या समोर दिसत आहे तो देवगिरीचा किल्ला. खरं तर महाराष्ट्रातील 7 आश्चर्यांपैकी एक हा किल्ला आहे. खरंच स्थापत्यकलेचा एक उत्तम असा नमुना हा एक किल्ला आहे. पाहू शकता हा किल्ल्याचा नकाशा दिलेला आहे, कुठे कुठे काय काय आहे आणि इकडे किल्ल्याचा प्रवेशद्वार आहे. तर जाऊयात आपण. मित्रांनो, पाहू शकता प्रवेशद्वाराच्या आत आल्यावर हे खांब, ह्याच्यामधले शिल्प आहे, ते कला पहा. खरंच अप्रतिम किल्ला आहे. मित्रांनो, ही वास्तू देखील पहा, खरंच खूप सुंदर आहे. मंदिराचा 3रा दरवाजा आत आल्यावर आपल्याला समोर एक चांद मिनार पाहायला मिळेल. खरंच खूप सुंदर अशा शैलीमध्ये बांधलेली ही वास्तू आपल्याला पाहायला मिळेल. मित्रांनो, स्थापत्यकलेचा उत्तम नमुना पाहायला गेला तर ही आहे सरस्वती बारव. तर मित्रांनो, देवगिरीचा इतिहास पाहायला गेला तर खूप प्राचीन असा इतिहास आहे. यादवकालीन हा किल्ला आहे आणि हा किल्ला राजा भिल्लमा यादव यांनी बांधलेला होता. 1187 मध्ये हा किल्ला बांधलेला गेलाय. खरंच खूप अप्रतिम स्थापत्य केल्याचा नमुना आपल्याला पाहायला मिळेल. नंतर अल्लाउद्दीन खिलजी यांनी राजा कृष्णदेवराय याचा मुलगा, याचा पुत्र चंद्रदेवराय याच्याशी युद्ध करून हा किल्ला त्यांच्या ताब्यात घेतला आणि त्यांनी ही मुघल साम्राज्याची राजधानी निर्माण. मंदिराचा परिसर पाहायला गेला तर आपल्याला ही अशी दगडांमध्ये खांब आपल्याला उभे राहायला दिसत. बघू शकता इथे असे युद्ध करताना दाखवलेले आहेत शिल्प. अशी ही खांबे संपूर्णकडे पसरलेले आहेत. खरंच खूप सुंदर आहे. किल्ल्याचा परिसर आपण पाहायला गेलो तर आपल्याला पाहायला मिळेल ही अशी वास्तू. इथे 152 खांब आहेत. खरंच खूप सुंदर असा स्थापत्यकलेचा नमुना पाहायला मिळेल. तर जगाच्या पाठीवर असा एकच देश असेल की ज्या देशाला आपण आई समान मानतो आणि तो देश म्हणजे आपला भारत. आणि हे भारतमध्येच एक सुंदर असं मंदिर पाहायला मिळेल. खरं तर बघायला गेलं तर की इंग्लंड हा क्रिकेटसाठी फेमस आहे, ऑस्ट्रेलिया कांगारू आहे, साऊथ आफ्रिका प्राणी संग्रहालय आहे आणि रशिया शस्त्र आहे. तर भारत हे आपलं देवघर आहे आणि प्रत्येक घरामध्ये आपण देवाची पूजा करतो, तसं ते भारत मातेचं मंदिर आहे. मित्रांनो, चिनी माल आपल्याला पाहायला मिळेल. एक नाही तर 2 मजलीचा अशी इमारत आहे आपल्याला. मित्रांनो, ह्या किल्ल्याची पौराणिक कथा अशी आहे की ह्या किल्ल्याच्या आजूबाजूच्या परिसरावर टेकड्या आहेत आणि त्या टेकड्यावर भगवान शिव महादेवानी तपश्चर्या केली आणि म्हणून ह्या किल्ल्याच्या डोंगराला देवगिरी म्हणतात, कारण की देवाच्या टेकड्या माझ्यावरून देवगिरी आहे. मित्रांनो, आपण पाहू शकता ही आहे मेंढा टोप. खरं तर मेंढा टोप हे हिचं नाव आहे, पण हिला किल्ला शिकन असं म्हणतात, कारण की किल्ला शिकन म्हणजे किल्ल्याला तोडणारी तोप. पाहू शकता इथं जागा, ह्याच्यामध्ये आपण बारूद टाकला जातो, त्यानंतर गोळी टाकला जातो. नंतर इकडे बघू शकता सिंहाची दिसू शकते आणि इथे वाद लावून आपण किल्ल्यावर आक्रमण करू शकतो. आणि इकडे बघू शकता मित्रांनो, किल्ल्याचं वैशिष्ट्य पाहायला गेलं तर हा आता नवीन पूल आहे, लोखंडी पूल. पण इथे पहिला एक हायड्रोलिक पूल असायचा. जर शत्रू आतमध्ये आला तर हा हायड्रोलिक पूल बंद केला जायचा. आणि इथं पाहू शकता पाणी आहे, या पाणीमध्ये मगऱ्या असायच्या आणि विषारी साप असू शकतात. ह्यामुळे शत्रू आपण पुढे जाऊ शकत नाही, कारण की हा किल्ल्याला कोणीही जिंकू शकत नाही. तर मित्रांनो, मी फक्त एकटा ट्रेकला आलो नाही, तर हा माझा मित्र आहे लोकेश डावरून. कधीपासून आमचं स्वप्न होतं की देवगिरी किल्ला व्हायचं. आणि हा दुसरा आमचा भाऊ मंदार भाऊ,
आणि आमचे कॅमेरामॅन गुणकीर्ती. तर आज आपण आता जात आहोत अंधेरी गुफेमध्ये. चला एक्सपिरियन्स करूया. किल्ले उघडे, दरवाजा उघडलेला आहे. आतमध्ये पाहायला गेलं तर खूप शांतता आहे. तर हा आहे अंधेरी मार्ग. किल्ल्यावर जाण्यासाठी हा एकच मार्ग आहे आणि शत्रू वाचण्यासाठी इथून आपण मार्ग जाऊ शकतो. तर पाहू शकता, जाऊ शकतो. या परिसरात पूर्ण कालोख आहे. तर तरी वाट गुलगुलण्यासारखी कालोख झालाय. हा? या पाहू शकता या. इथं आपण आणू शकता. इकडे जायचं का तिकडे जायचं समजत नाही. चला आपण किल्ल्याचा घेरा पाहायला गेला तर खूप मोठा किल्ल्याचा परिसर आहे. तिकडे देखील आपल्याला तटबंदी पाहायला मिळते. खरंच खूप विस्तीर्ण किल्ला आहे. तर पाहू शकता, हा गणपती गणरायाचं मंदिर आहे. प्रत्येक किल्ल्यामध्ये गणरायाचं मंदिर असतं. खूप सुंदर अशी सुरेख अशी गणपतीची रायाची मूर्ती आहे आपल्या समोर पाहायला मिळेल. जय गणेश. तर मंदिर आता तर किल्ल्याच्या आता सर्वात वरच्या टप्प्यावर आलो आहेत. तर इथं आहे 12 दरी, अर्थात ज्या खिडक्या आहेत त्या 12 आहेत. आणि खरंच खूप सुंदर अशी टेकडीच्या उंचावर आपण आलेलो आहोत आणि इकडे 12 दारी आहेत, अर्थात पांढरा महाल आहे इकडं. तर या 12 कमानींमुळे ह्याला 12 दारी असे म्हटले जाते. मित्रांनो पाहू शकता, ते सर्वात वर आहे दुर्गा तोफ आणि तो आहे किल्ल्याचा अंतिम टप्पा. जय शिवराय. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं 1680ला निधन झालं, तेव्हा 1681ला औरंगजेब ह्या दक्कन जिंकण्यासाठी निघाला. त्याला महाराष्ट्र कब्जा करण्याचा होता. पण 25 वर्ष तो ह्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये झुंजत राहिला, पण त्याला दक्कन काही मिळाली नाही. शेवटी त्याची कबर इथंच बांधली गेली. छत्रपती संभाजीनगर हे शहर आहे. औरंगजेब छत्रपती शिवरायांचं वर्णन करताना असं म्हणतो कि एक बात कहूं शहजादी कि कब तुम्ही समझ ही नहीं पाओगे कि औरत, नाच गाना, शराब शिवाजी को कभी मालूम ही नहीं पड़ा. हम हिंदुस्तान की हर एक चीज खरीद सकते हैं, पर मराठों ने कभी अपने आप को बिकने दे दिया. हाँ मराठे रुकते नहीं, मराठे थकते नहीं, हाँ मराठे बिकते नहीं. हम हिंदुस्तान की हर एक चीज खरीद सकते हैं, पर मराठों ने कभी अपने को बिकने नहीं. हमने लाखों की जहांगीरी की लालच दिया, पर मराठे ने भी उस पर भी थूक दिया. हाँ शिवाजी मगरूर है, दगाबाज है, पर उसकी चाल चलन दूध की तरह साफ और कुतुब मीनार की सिर ऊंचा करके आसमान को छू रहे, उसमें कोई शक नहीं शहजादे. हम खुश नसीब है कि हमें दुश्मन मिला तो शिवा जैसा मिला, शिवा जैसा मिला. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथंच संपवतो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि माझं स्वप्न होतं देवगिरी पाहण्याचं, तर पूर्ण झालं. आणि इथंच बाय बाय करतो. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.